हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई भरती निघालेली आहे। पदाचे नाव कलाकार आणि अकाउंटंट कम डाटा एंट्री असणार आहे। वेतन मानधन दरमहा 18,000 ते 40,000 रुपयापर्यंत असणार आहे। अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असणार आहे। चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील। चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन। बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खाते, कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन सहकार्यकारी आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय, रूम नंबर 13, पहिला माळा, एफ दक्षिण विभाग, कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ, मुंबई 12। माननीय महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरी क्रमांक MGS-F बघू शकता तुम्ही 26/6/2025 अन्वये मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन विभागाकरिता खालील नमूद पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी तत्वावर भरण्याकरिता जाहिरात प्रसारित करण्यात येत आहे। तर कंत्राटी तत्वाची जाहिरात असणार आहे। ठीक आहे, बघा खाली दिलेल्या आवश्यक शैक्षणिक आहारता पात्रता धारण करीत असलेल्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज मागविण्यात येत आहे। तर बघा कलाकार पदनाम आहे, 2 पदे रिक्त आहेत। शैक्षणिक आहारता बघा, उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 12वी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावी। कमर्शियल आर्टमध्ये बॅचलर ऑफ फाईन आर्ट्समध्ये उमेदवार हा पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा। उमेदवार संगणकाचा डिप्लोमा इन डिजिटल ग्राफिक्स किंवा व्हिडिओ फोटोशॉप अँड कोरल ड्रॉ हा कोर्स पूर्ण केलेला असावा व संगणकावरती आर्टवर्क तयार करणे हा कामाचा 3 ते 5 वर्षाचा अनुभव असावा। उमेदवार शासन मान्यता प्राप्त संस्थेचा 1 वर्षाचा कालावधी कम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा। DTP 6 महिन्याचा अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा। उमेदवार महाराष्ट्र शासन मान्य टंकलेखन मराठी 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट परीक्षा उत्तीर्ण असावा। उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत 100 गुणांचा मराठी विषय निम्न स्तर किंवा उच्च स्तर घेऊन उत्तीर्ण असावा। उमेदवारास DOE ACC सोसायटीचे CCC किंवा O स्तर किंवा A स्तर किंवा B स्तर किंवा C स्तर या स्तरावरील प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य आणि तांत्रिकी शिक्षण मंडळाचे MSCIT किंवा GECTचे प्रमाणपत्र धारक असावा किंवा सदर प्रमाणपत्र सादर करण्यास सूट देण्याकरिता उमेदवाराने शासनाने वेळोवेळी संगणक हाताळणी वापरबाबत मान्यता दिलेला अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा। मानधन बघा 40,000 रुपये प्रत्येकी महिना म्हणजे दरमहा। अकाउंट कम डाटा ऑपरेटर बघा 24 पदे रिक्त असणार आहे। शैक्षणिक आहारता उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची म्हणजे SSC परीक्षा ही पास केलेली असावी। SSC आणि HSC BCom झालेलं असावं। त्यानंतर 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी विषय घेऊन पास केलेले उमेदवार असावे। DOE SCC सोसायटीचे CCC O स्तर A स्तर B स्तर किंवा C स्तरवरील MSCIT किंवा GACT हे प्रमाणपत्र धारण केलेले असावे। दरमहा निश्चित मानधन 18,000 रुपये। बघा अटी शर्ती इथे दिलेले अकाउंटंट कम डाटा एंट्री ऑपरेटर करिता ते तुम्ही वाचून घ्यावे व्यवस्थित। निवड झालेल्या उमेदवारास कंत्राटी पद्धतीवरील नियुक्तीकरिता 500च्या बॉन्ड पेपरवर लेखी करारनामा करण्यात सादर करावा लागेल। उमेदवाराची ज्या कंत्राटी पदाकरिता निवड करण्यात आलेली असेल त्या पदाकरिता उपरोक्त नमूद केलेल्या प्रति महिना निश्चित मानधन देण्यात येईल। त्यांनी अन्य कोणत्याही प्रकारचे भत्ते दिले जाणार नाही। ठीक आहे, त्यानंतर आपण इथे बघू शकतो करार पद्धत असणार आहे। करार करून घेणार आहे तुमची निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात। ठीक आहे, 179 दिवसासाठी असेल। ठीक आहे, तुम्ही तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे फोन नंबर, ईमेल ID आणि पत्रव्यवहारासाठी पिनकोडसह पूर्ण पत्ता दिलेला असावा। ठीक आहे, जेव्हा तुम्ही अर्ज करता आहे बघा विवाह नोंदणी प्रमाणपत्र महिलांकरिता नावात बदल असल्याचे राजपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र राजपत्र नसल्यास विहित महिला उमेदवार विवाहापूर्वीचे नावाने अर्ज करू शकतात। ठीक आहे, त्यानंतर
राजीनामा द्यायचा असेल तर 15 दिवसाआधी तुम्ही लेखी पूर्वसूचना देणे बंधनकारक आहे आणि विनापरवानगी गैरहजर राहिल्यास त्या दिवसाचे वेतन कापण्यात येईल. ठीक आहे. तर उमेदवाराचे वय 18 ते 43 वर्षापर्यंत असले पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त वय नसले पाहिजे. ठीक आहे. 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर तुम्हाला करारनामा लिहून द्यायचा आहे जर तुमची निवड झाली तर. निवडीचे निकष इथे दिलेले आहे, ते तुम्ही वाचू शकता. तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. बघा इथे दिलेली आहे जाहिरात, तुम्ही ती पूर्ण व्यवस्थित वाचू शकता. ऑफिशियल वेबसाईटची लिंक इथे दिलेली आहे. ऑफिशियल वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. 15/9/2025 ते 12/22/9/2025 पर्यंत अर्ज भरायचा आहे. ठीक आहे. गुगल लिंक इथे दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि ती लिंक भरायची आहे. ठीक आहे. त्यानंतर अर्ज भरायचे आहे. तसेच अर्ज व प्रमाणपत्राची मूळ प्रती साक्षांकित किंवा छायांकित प्रतीसह कागदपत्राच्या पडताळणीच्या वेळी घेऊन यायची आहे तुम्हाला. ठीक आहे. दूरध्वनीद्वारे कोणतीही माहिती तुम्हाला कळवण्यात येणार नाही आहे. संकेतस्थळावर सूचना येतील त्या काळजीपूर्वक वाचायच्या आहे. सोबत जोडलेली अटी शर्तीसुद्धा तुम्हाला काळजीपूर्वक वाचायच्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर सूचना ही प्रसिद्ध केली जाईल ऑफिशियल वेबसाईटवर, तिथे तुम्हाला बघायचं आहे. बायोडाटा आहे, बायोडाटा व्यवस्थित सगळा भरायचा आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला सबमिट करायचा आहे. ठीक आहे. वरती इथे दिलेलंच आहे कुठे द्यायचं आहे. ॲडव्हर्टिजमेंटच्या स्टार्टिंगलाच मी ॲड्रेस वाचला आहे, तिथे तुम्हाला हा बायोडाटा हा पूर्ण भरून पाठवायचा आहे. प्लस गुगल लिंकसुद्धा भरायची आहे. ठीक आहे. तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. आवडली असेल तर नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.